श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, 8 सप्टेंबर 1987 मंगळवार होता आणि त्या दिवशी केशवरावांचं शिबिर सुरू झालं. 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 5 दिवसांचं शिबिर होतं. आता त्या शिबिरात संध्याकाळी शंका समाधान होतं. 5 ते 6 हा 1 तासाचा वेळ शंका समाधानासाठी ठेवलेला होता. शंका विचारायच्या आणि प्राध्यापक साहेब त्याची उत्तरं द्यायचे. त्याची एक अशी योजना केली होती की ज्यांना कोणाला शंका विचारायच्या असतील त्यांनी त्या कागदावर लिहायच्या आणि तो कागद त्यांनी माझ्याकडे आणून द्यायचा आणि मी ते सगळे कागद एके ठिकाणी करायचे आणि केशवरावजींना द्यायचे. कुणीतरी एक कलेक्टर पाहिजे ना मध्ये कलेक्ट करायला, नाहीतर प्रत्येकजण खोलीवर धावला तर त्यांना काही उसंतच मिळणार नाही. मी काय सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही ज्या शंका विचारणार आहात त्या कागदावर लिहा, खाली तुमचं नाव आणि पत्ता लिहा. म्हणजे काय असतं, जबाबदारी येते हो. कुणी विचारलं असं म्हणून त्या माणसाला उभं करून त्याचं उत्तर देता येतं. ही ती व्यक्ती आहे, ही व्यक्ती ती शंका विचारत आहे हे कळतं. मग 4दा विचार करून माणूस शंका विचारतो आणि तसंच झालं. शंका इतक्या अप्रतिम उत्तम आल्या. ही अट होती ना, त्यामुळे शंका उत्तम आल्या. केशवरावजींनी त्याची उत्तम उत्तरं दिली. त्याच्यात एक शंका अशी होती की आपलं श्री महाराजांशी संभाषण होतं का. मी ती शंका वाचल्यावर मलासुद्धा आवडली. खरं म्हणजे मलासुद्धा हे विचारायचंच होतं, पण माझा धीर होत नव्हता. मी जर विचारलं असतं तर म्हणाले असते, तुमच्या नामस्मरणात यांनी काही आडकाठी येणार आहे का, असं त्यांनी मला गप्प केलं असतं. नसत्या चौकशा करायला कुणी सांगितलंय. तुम्ही काय रडायचं ते रडा, तुमची तंबोरी वाजवा काय ती, हे नसते ढंग कशाला, असं म्हणून त्यांनी मला सपाटा मारला असता. मला हे माहीत होतं आणि पुन्हा उत्तर मिळालंच नसतं हो. मग नुसता रपाटा कसा खायचा. तेव्हा या दृष्टीनं म्हटलं हे बरं झालं, पाहुण्याकडून छान विंचू मरतोय, म्हणजे उत्तर मिळेल म्हणून मी ती शंका वर ठेवली आणि त्या दिवशीचा जो गठ्ठा होता तो त्यांच्याकडे दिला. दुपारी 2-3 वाजता दिला. संध्याकाळी 5 ते 6 तो शंका समाधानाचा कार्यक्रम होता. तेव्हा प्राध्यापक उत्तर द्यायला तो गठ्ठा घेऊन आले. मला काय वाटलं, पहिल्यांदा ते हीच शंका घेतील, तर त्यांनी तो कागद खालीच घातला. वस्ताद आहेत ते, गठ्ठा पाहताना त्यांनी तो कागद खाली घातला असणार. मी म्हटलं, काय केला असेल कागद, हरवला असेल का. मग आपली पंचाईत, मग सगळंच गेलं. तर कागद जेव्हा आला तेव्हा त्यांनी एवढंच उत्तर दिलं, प्रश्न मोठा नाजूक आहे. या प्रश्नाचे उत्तर तुका म्हणे उगे राहावे आणि माझ्या खोलीवर येऊन भेटावे, असं उत्तर दिलं. हा नाजूक प्रश्न आहे आणि इतक्या लोकांच्या देखत मला ते असं सांगता येणार नाही. तुमचा मगदूर बघूनच मला याचं उत्तर देता येईल. जनरली असं या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नाही, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. मग मी त्यांना म्हटलं, अहो आता जा ना, तुम्हाला तर परवानगीच मिळाली आहे. आणि ते काय म्हणतात ते मला येऊन सांगा हं. मलाच ते विचारायचं होतं पण ते मला साधतच नाही. तो जातो म्हणाला. तो गेला आणि मग बाबा काय म्हणाले सांगू का. त्याचं असं आहे, महाराजांची वस्ती सूक्ष्मामध्ये आहे. महाराज फोटोत चित्ररूपाने आहेत आणि महाराजांची वस्ती खरी सूक्ष्मात आहे. जेव्हा तुमचं मन सूक्ष्म होईल तेव्हा ते तुमच्याशी बोलतात. कधी कधी माझं मन सूक्ष्म होतं. जेव्हा ते सूक्ष्म होतं तेव्हा मला संभाषणाचा योग येतो, पण ते मला अजून हुकमी येत नाही. अमक्या वेळेस ते माझ्याशी बोलू शकतील असं.
तेवढं हुकमी ते माझ्या हातात आलं नाही. म्हणजे तेवढी एकतानता मी हुकमी करू शकेन एवढी माझी तयारी झालेली नाही. करता करता जेव्हा मन सूक्ष्मात जातं तेव्हा मला तो लाभ मिळतो, हे याचं उत्तर आहे. आपण काय लक्षात ठेवायचं? तर मन सूक्ष्म करायचं. मन सूक्ष्म करायचा प्रयत्न केला तर त्याच्या पुढे हा आपल्याला लाभ आहे, नक्की लाभ आहे. हा एवढा मोठा पुरुष त्याच्या अनुभवावरून सांगतोय तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. असो. साधक हो, देव भेटण्यासाठी काय उपाय करावा आणि आपल्याला हे जमणार नाही या विचाराने मन उद्विग्न होतं. ही उद्विग्नता कशी घालवावी हा प्रश्न एका साधकाने परमपूज्य बाबांना विचारला. त्यावर परमपूज्य बाबांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.